नमस्कार मंडळी. तर आपण आज गावाकडे आलेलो आहे आणि आजचा बेत आहे गावाकडचे चुलीवरची भाकरी आणि गावरान कोंबडं. आईला म्हटलं, आई आज काहीतरी नवीन विशेष होऊ देत. आई म्हटली, सांग बाबा काय करायचं. तर आईला म्हणलं, आज चूल पेटवायची आणि तुझी आजची भाकरी बनव बाबा. आईनं लगेच तयारी केली. 2-4 विटा मांडल्या. गावाकडे काड्यांची व्यवस्था तर केलेलीच असते. मग काय नाही, लगेच पीठ मळून डब्बा वगैरे आणून भाकर थापणे चालू केली. ही बघा आता आई भाकर थापते. आईला हातावरची पण भाकर येते. आता बरेच दिवस झाले हातावरची भाकर केली नाही, त्यामुळे आई म्हणे मी तव्यावरच करते. हे बघा आता तव्यावर टाकली. एकदम जाळ पण एकदम उत्तमरित्या लागलेला आहे. मी म्हटलं, आई पाणी टाक. आई म्हणते, थांब थोडंसं. म्हटलं, कधी असतं ते पाणी? अरे थोडंसं त्याला पचणे हे म्हणते त्याला आमच्या गावाकडच्या भाषेत. त्यानंतर मग वरतून पाणी टाकायचे. आईने पाणी टाकलं, पूर्णपणे त्याला क्लिअर चोपडं करून घेतलं आणि मग नंतर लगेच खालून सराटा लावून पलटी मारली. आई म्हणते, अरे थोडी जळालीच आहे. तुझ्या व्हिडिओच्या नादामध्ये भाकर थोडी जळाली. चुलीवर भाजल्यानंतर जे आहारावर भाकरी भाजतो त्याची खाण्याची मजाच वेगळी असते. आणि आपण आता तयारी करतोय कोंबड्याची. हे आणलं आपण लसण ठोकून घेतोय. मटण बनवण्यासाठी वडिलांनी स्पेशलिस्ट गाडगं आणलेलं आहे. लगेच गाडगं ठेवलं. लसूण बिसून टाकून एकदम झणझणीत गावाकडच्या पद्धतीने तिखट आईने वाटून दिलं. मिक्सरमध्येच काढलं बरं का. पण बघा कसं छान, वा वा, खाऊनच बघूनच एकदम छान वाटतंय. पण आपण एक टाकलंय आपण तिखट. आईनंच भाजलं एकदम. पाटा आणि उरुटा ह्याच्यावरच तिखट वाटायचं होतं, परंतु आता ते धुवा आणि आता कसे गावाकडे पण आधुनिक पद्धतीने आलेले आहेत गावाकडे पण, मग त्यामुळं मिक्सरमध्येच काढलं. आमच्या पत्नी आहेत त्या तर नॉनव्हेज खात नाही, पण बनवण्यासाठी मदत करतात. उत्तमरित्या भाजी बनवून देत असतात मला. पण आज गाडग्यातली असल्यामुळं मी आणि पत्नी मिळून दोघांनी मिळून भाजी बनवली. आता एकदम खालून जाळ पण, आणि बघा उकळा कसा खळखळ तर उकळा आलाय. आता आपण लगेच जेवणाची वाट बघत होतो. आलो आता. मस्त भाकरी गावाकडची चुरून बिरून एकदम कांदा लिंबू. हे आमचं पिल्लू आहे पण ते काही खात नाही ना. बघा आता जेवणाची चव बघू आपण कशी आहे झाली. तर आईच्या आजची म्हणल्यावर उत्तम झालीच असणार आहे. वा 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 वा, एकदम छान.